वेलकम ऑल. सगळ्यांचं आपलं खूप खूप स्वागत आहे मनापासून. तर ट्रिग्नॉमेट्री आपण चॅप्टरचं बरंचसं कव्हर केले, बरंच म्हणजे सगळंच झालेलं आहे. त्याच्यात फक्त काही बोर्ड पॅटर्नचे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकलो नाही वेळेअभावी. तर आता आपल्याला पुढचं चॅप्टर चालू करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. तर कॉम्प्लेक्स नंबर हे चॅप्टर खूपच छान आणि इंटरेस्टिंग आहे. मुळात ही कन्सेप्टच ही नवीन शिकायची तुम्हाला 11th स्टँडर्डचे मुलं. 12वीचे मुलं असतील तर त्यांना जेईला आहे, सीईटीला सुद्धा आहे. सीईटीला आणि ना विशेष म्हणजे ते याच वर्षी ऍड केलेलं आहे. नाही सॉरी, या वर्षी नाही, मागच्या वर्षी ऍड केलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबर. या वर्षी सीईटीला कोनिक सेक्शन ऍड केलेले आहे नवीन म्हणून. बाकी जेईला तर हे चॅप्टर आहे, जेईला तर काहीच नाही, सगळंच सिलेबस आहेच आपला. तर 11वीच्या मुलांनी लक्ष द्या, आता नवीन चॅप्टर आपण चालू करतो आहोत कॉम्प्लेक्स नंबर्स. आतापर्यंत बघा, नीट लक्ष द्या, नोटबुक घेऊन बसायची आहे. तुम्हाला जे जे एक्झाम्पल्स मी इथे घेणार आहे ते लिहून काढायचे आहे. मॅथ्स आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला मॅथ्स आहे, नुसतं ऐकू नका, प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं नाहीये, तर तुम्हाला लिहून काढायचंय. आणि खूप मजा पण आहे बघा, जितकं तुम्ही स्वतःहून लिहून काढाल, सॉल्व्ह कराल, तेवढं तुम्ही अजून एन्जॉय कराल. तो सब्जेक्ट पण एन्जॉय कराल, चॅप्टर पण एन्जॉय कराल. ठीक आहे, तर चला सुरू करू. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय बघू. आतापर्यंत आपण बघा रिअल नंबर बघितले, बरोबर, नॅचरल नंबर्स आहे, इंटिजर्स आहे, त्याच्यानंतर होल नंबर्स आहे, बरोबर. हे सगळ्या टाइप्सचे नंबर्सचे सेट आपण बघितलेले आहेत. रिअल नंबर म्हणजे जे नंबर लाईन वरचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, रूट वाले, रॅशनल, इरॅशनल, सगळे ते म्हणजे रिअल नंबर. नॅचरल नंबर 1, 2, 3 पासून स्टार्ट होतात. इंटिजर नंबर पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर म्हणजे 1, 2, 3, -1, -2, -3 एक्सेट्रा. तर हे सगळे नंबर्स आपल्याला आतापर्यंत खूप ठिकाणी आले, म्हणजे आपण तेच यूज करतो. तर कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय बघा. आता जर सपोज x² इज 4 असेल, नीट लक्ष द्या मी काय सांगते त्याच्याकडे. x² इज 4 असेल तर x मिळेल आपल्याला +-2, बरोबर ना. हे तर तुम्हाला माहिती, याच्यात काही मोठं विशेष नाही, लहानपणापासून आपण ह्या गोष्टी शिकत आलेलो आहोत. x² जर 9 असेल तर x असेल +-3. ठीक आहे, हे पण सगळ्यांना माहिती. बट इफ x² इज -9, मग काय झालं आता. असं तर पॉसिबलच नाहीये. तुम्ही म्हणाल की हे काय, हे कधीतरी होईल का, हे शक्यच नाहीये. येस, हे पॉसिबल नाहीये. कोणतं, x² इज -9. का पॉसिबल नाहीये, कारण की कोणत्याच नंबरचा जो स्क्वेअर असतो ना तो निगेटिव्ह नसतो. तुम्ही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जरी घेतला तरी तो पॉझिटिव्ह येणार आहे, पॉझिटिव्हचा स्क्वेअर घेतला तर तो पॉझिटिव्हच राहणार आहे, पण निगेटिव्ह कधीच नसतात. म्हणून या टाइप्सच्या नंबर्सला म्हणायचं इमॅजिनरी नंबर्स. काय म्हणणार तुम्ही याला, इमॅजिनरी नंबर्स. आता इथे इमॅजिनरी शब्दाचा अर्थ काय बघा. आता इमॅजिनरी तर माहिती आपल्याला, इमॅजिनरी म्हणजे जे दिसत नाही ते. असेही नंबर्स कुठे दिसतात आपल्याला, नंबर्स थोडे दिसतात ना. मग इथे इमॅजिनरीचा अर्थ काय, की जे आपण कधीही यूज करत नाही. रिअल नंबर म्हणजे काय, रिअल म्हणजे जे यूज करतो ते. इमॅजिनरी म्हणजे जे कधीच यूज करणार नाही. पुढे आतापर्यंतच्या मॅथ्स मध्ये पण इमॅजिनरी नंबर्स आले नाही, म्हणजे हे नंबर्स आले नाही आणि पुढे पण येणार नाही. हे जे नंबर्स आहे ना, हे फक्त ह्याच चॅप्टर पुरती आहे बस. त्याला म्हणायचं मग इमॅजिनरी नंबर्स. मग हे जे नंबर्स आहे अशा टाइपचे की ज्यांचा स्क्वेअर निगेटिव्ह आहे, त्याला काय म्हणायचं, इमॅजिनरी नंबर्स. मग आपले जे कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये आता हे इमॅजिनरी नंबर्स येणार आहे. मग हे सॉल्व्ह कसं करायचं बघा. जर x² इज -9 असेल तर सॉल्व्ह कसं करणार, √-9. x इज √9 इंटू √-1, √9 इज 3 आणि √-1 इज i. हा जो i आहे आता नवीन आलेला आहे, i इज द, i म्हणतात किंवा याला नुसतं काही ठिकाणी फक्त, काही जण फक्त i म्हणतात, काही जण आयोटा असं पण म्हणतात. सो आयोटा इज इमॅजिनरी युनिट. सो आयोटा इज इमॅजिनरी युनिट. सो आयोटाची व्हॅल्यू असते √-1. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप लक्षात ठेवा आता ही गोष्ट. काय, आयोटा इज √-1. समजलं. So what is I? I is the imaginary unit and its value is, I ची व्हॅल्यू किती असते, √-1. क्लिअर आहे सगळ्यांना. आता ना
फक्त ह्या आयोटावरचे पण खूप अजून तर कॉम्प्लेक्स नंबर पुढचा टॉपिक आहे आपला, पण आता आपण काही ना आयोटावरचे सम्स पण बघू. हे सुद्धा खूप ठिकाणी तुम्हाला येणार आहे, एमसीक्यू मध्ये येणार आहे. आता हा चॅप्टर बोर्डाला तर फक्त 11वी पुरतीच राहणार आहे, 11वीच्याच कॉलेजच्या एक्झाम मध्ये तुमचं राहणार आहे. बोर्डच्या एक्झाम मध्ये काही कॉम्प्लेक्स नंबरचे सम्स नाही येणार, पण सीईटी जेईला तर हे सम्स तुम्हाला आहेच, म्हणजे करायचं तर आहेच. मग बघा नुसत्या आयोटावरचे सम्स कसे आहेत बघा. सो आय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √-1. आय स्क्वेअर किती होईल, रूटचा स्क्वेअर, रूट गेट कॅन्सल, म्हणजे किती आलं -1. I⁴ पटकन सांगा, थोडस पॉज करून सांगा, म्हणजे व्हिडिओला पॉज करून मग आन्सर द्या. I⁴ तुम्ही कसं काढणार, आय स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. सो आय स्क्वेअर आपण काढून ठेवलाय हा. आता हा ना आपल्याला कायम सोबत राहणार आहे. आय स्क्वेअर इज -1, म्हणजे खूप ठिकाणी लागणार आहे म्हणून. सो -1 चा स्क्वेअर दॅट इज +1. I⁶ कसं काढणार, स्क्वेअरचा क्यूब -1 चा क्यूब दॅट इज -1. I⁵ तुम्ही कसं काढणार, I²⁻25 -1⁻25 म्हणजे किती आलं -1. ठीक आहे ना. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, परत एकदा तरी सांगते. -1 जर इव्हन नंबर असेल तर त्याचा आन्सर येतं +1, आणि -1 जर ऑड नंबर असेल तर त्याचा आन्सर येतं -1. क्लिअर झालं इथपर्यंत. तर या आयोटाचे व्हॅल्यू. पण आता तुम्हाला असं वाटायला पाहिजे, म्हणजे वाटलं असेल किंवा वाटायला पाहिजे, नसेल वाटलं तर, की ह्या तर सगळ्या इव्हनच व्हॅल्यू आहे. इव्हन व्हॅल्यू असेल तर स्क्वेअर मध्ये लिहिता येतील, पण जर ऑड असेल तर काय करायचं, तर त्याच्यासाठी नीट बघा. एक आपल्याला सोबत मिळालेला आहे कायमस्वरूपी किती, I² इज -1. हे नेहमी करता लागणार आहे तुम्हाला. जर ऑड असेल तर, सपोज I³ आहे तर कसं काढणार तुम्ही, I² × I. एक I बाजूला काढून घ्यायचा नेहमी करता. ऑड असेल ना त्याच्यातनं एकच I बाजूला काढायचा. का, त्याचं कारण पण सांगते पुढे. इथे कोणती प्रॉपर्टी यूज केली, इंडायसेसची. A⁴ × A⁴n इज A⁴m + n. आता I³ इज I² ची व्हॅल्यू -1 × I. सो I³ इज -I. सो I³ ची व्हॅल्यू मिळाली -I. आता I⁵ पुन्हा एक I बाजूला काढून घ्या. I⁴ माहिती आहे, स्क्वेअरचा स्क्वेअर × I, -1 चा स्क्वेअर × I, -1 इव्हन नंबर आहे +1 दॅट इज I. समजलं. जेव्हा ऑड असेल ना तेव्हा आन्सर एक तर +I असतं किंवा -I असतं. इव्हन असेल तर +1 असतं किंवा -1 असतं. क्लिअर आहे इथपर्यंत. क्लिअर असेल तर तुम्ही मला काहीतरी कमेंट मध्ये थंब टाका, येस म्हणा, काहीतरी म्हणा, म्हणजे मलाही कळलं पाहिजे की तुमचं क्लिअर आहे की नाही. आवडली असेल, कन्सेप्ट आवडलं असेल, चॅप्टर आवडलं असेल तर लाईक करत चला. ठीक आहे. आता हे झालं I⁵. सिमिलरली I⁵ किती पण मोठा नंबर घ्या ना तुम्ही, 47 घ्या, ऑड आहे, एक I बाजूला काढून घ्यायचं. I² × 23 × I. -1/23 × I. -1 ऑड आहे म्हणजे -1 × I, म्हणजे झाला -I. ठीक आहे. आता हे जे आपण घेतो ना तेव्हा एकदम हळूहळू जातो, पण ऍक्च्युली एमसीक्यू ला तुम्हाला हे खूपच फास्ट करायचं आहे. आता जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं हे पटपट होत जाईल. एक्झाम्पल, प्रॅक्टिसचे एक्झाम्पल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकते आहे, ते सगळे सॉल्व्ह करा. आणि आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण भरपूर एक्झाम्पल आहे, एक्सरसाइज भरपूर मोठी आहे. एनसीईआरटी ची एक्सरसाइज घ्या, एनसीईआरटी ची पण पहिले पूर्ण सोडवून काढा. ह्याच्यावरचे खूप, तुम्ही जितके टेस्ट छान कराल ना तेवढे एमसीक्यू पटापट होत जाते. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. आता काही अजून थोडे वेगळे सम्स घेऊ आपण. थोडे अजून काही वेगळे सम्स याच्यावर. सिम्प्लिफाय √-16. आता तुम्ही सांगा √-16 ला काय लिहिता येईल आपल्याला, 4 आयोटा. ठीक आहे. कसं केलं, √16 × √-1. √-1 इज आयोटा आणि √16 इज 4. मग हे येईल 4 आयोटा, 3 × 5 आयोटा, 6 आयोटा,
-25 आयोटा. आता हे मी खूप डायरेक्ट लिहिलेले आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, नसेल आलं ना, तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाकत चला. ठीक आहे, मलाही कळलं पाहिजे की आपले व्हिडिओज आहे तुम्हाला कितपत त्याचा उपयोग होतोय, काय डाऊट येत आहे, काही क्लिअर होते. तर सगळ्यांनी कमेंट नक्की टाका. जे तुम्हाला वाटलं ते टाका. आवडलं तर आवडलं लिहा, कुठला डाऊट असेल तर डाऊट टाका. ठीक आहे, मग हे आला 4i प्लस 15i 6i मायनस 25i. आता बघा 15 आणि 6 21 आणि 4 25i मायनस 25i. सो आन्सर आलं याचं 0. समजलं कसं सॉल्व्ह केलं ते? चला, हे एकदम बेसिक सम्स आहे. आपल्याला याच्यात अजून बरंच पुढे जायचंय. आपण 0 पासून हिरो पर्यंत जाणार आहे म्हटल्यावर आपल्याला वेळ तर लागणारच आहे. तर पहिले आपण बेसिक कव्हर करतोय. पुढचं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ I प्लस I स्क्वेअर प्लस I क्यूब प्लस I⁴. आता दोन तर व्हॅल्यूज तुम्हाला कायम लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या? I स्क्वेअर इज -1, आयोटा क्यूब इज -I. ह्या ना अशा एकदम लिहूनच ठेवा. नोटबुकवर पेज उलटवलं ना की वरच्या मार्जिन मध्ये ह्या दोन व्हॅल्यूज लिहूनच ठेवायचा. पेज उलटवलं की लिहून ठेवायचा. इतक्या पक्क्या करून टाका ना की तुम्हाला नंतर विचारच करावा लागला नाही पाहिजे. ठीक आहे, आयोटा स्क्वेअर -1, आयोटा क्यूब -I प्लस I⁴ कसा काढायचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आयोटा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर दॅट इज +1 -1 प्लस I -I. आन्सर 0. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडस अजून, आता हे तर खूपच सोपं झालं. थोडस आपण ट्विस्टेड सम घेऊ. आता बघा, आता तुम्हाला काय वाटेल हे सम बघून? एवढं मोठं आणि एक व्हॅल्यू काढत बसायची नाही. थोडासा नीट विचार करा. आपल्याला खूप काही आपण शिकलो, त्याचा वापर कुठे करता येईल का बघा. आतापर्यंतचा स्मार्टली डॉंकी वर्क करायचं नाही. एक काढा आणि मग टाका. डॉंकी वर्क आपल्याला बिलकुल करायचं नाही. स्मार्ट वर्क सांगा. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? न्यूमरेटर मध्ये कॉमन किती आहे? I⁴. आता 592 मधून 584 गेले. ते आले I⁸, I⁶, I⁴ +1. डिनॉमिनेटर मध्ये पण एक टर्म कॉमन आहे. कोणती? I⁵74. मध्ये आलं I⁸, I⁶, I⁴ +1. बघा किती सोपं काम होऊन गेलं आपलं. खूप साऱ्या टर्म्स कॅन्सल होऊन गेल्या. आता याच्यातही आपल्याला अजून एक करता येईल. इंडायसेसचा लॉ ARM/AN. I⁵ मायनस 574 I⁻10. त्याच आपण लिहू शकतो I²⁵ -1⁵ विच इज इक्वल्स टू -1. तर तुम्ही सांगा, जर तुम्ही एक काढत बसले असते तर किती वेळ लागला असता? 15 ते 20 मिनिटं तिथेच लागून गेले असते. कायम लक्षात ठेवा, कॉमन घ्यायचं, कट होत असेल तर कट करायचं. आपले जे लॉज आपल्याला आतापर्यंत शिकवलेलं आहे त्याचा वापर करायचा बस. तर तुम्हाला ह्याची ना प्रॅक्टिस खूप करावी लागेल. हे काही असं केलं लगेच सुचलं असं तर काही होत नाही. की आता हे तर आपण बघितलं बेसिक्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऍक्च्युअल व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. लाईव्ह लेक्चर करायला तुम्हाला आवडेल ना, तर मला सुद्धा बघायचं आहे. मला सुद्धा तुमच्याशी डायरेक्ट बोलायचंय. बघू आपण काय डिस्कस करता येईल. तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. आवडेल तर येस म्हणून टाका.